तुमचा काय आवाज मला येत नाही. ओके दादा. सर्वप्रथम सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो मंडळी. करायची ना? झोपलीत नाही ना? काळोखात काय दिसत नाही.
ओम शिखर सेवा राजमंडळ धावडेवाडी मुक्काम आदिवले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने या जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये उपस्थित सर्व शाहीर वर्ग वस्ताद वर्ग गुरुजन वर्ग शिष्य वर्ग सर्वांना या शाहीर रोसाचा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे मला संगीतात साथ देत आहेत ढोलकी बच्चू आमचे शिक्षक दादा निर्मले कीबोर्ड मास्टर अभिदाता कांबल वेल्य मास्टर मोहित दादा चव्हाण ऍक्टोपॅड मास्टर रोजेश दादा पुणेकर आणि माझा तीव्राचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात या तालुक्यातील एक नामवंत साऊंड दादा मास्टर आमचे पंकज दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा आणि तत्पूर्वी मंडळी राजांसाठी एक शेर सादर करतोय बघा अरे कापल्या जरी आमच्या नसा अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची आणि फक्त शिवरायांची या निमित्ताने राजांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय मंडळी जय महाराष्ट्र रसिकरंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो रसिकरंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो आणि शुभंकराच्या कृपेने गायनी रंग भरतो आणि म्हणून मंडळी स्तवन सुरुवात करण्या अगोदर बुवांचं स्तवन होतं इश्क में हम तुम्हें क्या बताए सुंदर स्तवन बुवा तुमच्या स्तवनाला हात नाही घालणार माझ्या स्तवनाकडे वळतो मंडळी आज जो दिवस आहे खरंच हा जो नवरात्रीचा उत्सव आहे हा स्त्री शक्तीच्या सन्मानाचा हा 9 दिवसाचा कालावधी आहे खरंच तुम्हाला माहिती आहे ऐकला असाल
आज या ठिकाणी स्त्री शक्ती देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी दिसते आपल्याला। ज्यावेळी दैत्य माजले होते आणि सगळ्या देवांनी हात टेकले, त्यावेळी सर्व देवांना दैवतांना मिळून ज्या दुर्गा मातेला आवाहन करावं लागलं, त्या मातेने त्या सगळ्या दैत्यांचा संहार केला। आपल्या आयुष्यात देखील, आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्त्रीला फार महत्व आहे। पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी त्यांना जात देत नसली तरी देखील स्त्रियांचा सन्मान करणं गरजेचं आहे। त्या निमित्ताने पुन्हा या जमलेल्या सर्व माझ्या माता माऊलींना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतो। आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूचं महत्व फार असतं, अनन्य साधारण असं गुरुला महत्व आहे। गुरु हा संत गुणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझ्या या त्रिलोकी नाही। देवांना देखील गुरु करावे लागले, श्रीकृष्णाला सांदीपल्लींना शरण जावं लागलं, प्रभू रामांना वशिष्ठांना शरण जावं लागलं, म्हणून गुरुचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये फार आहे। म्हणून सद्गुरूंसाठी स्तवन सादर करतोय। हा गुरु कृपेची तरुण कास आलो, गुरु कृपेची तरुण कास आलो, पाहुनी रूप मनी धन्य झालो, पाहुनी रूप मनी धन्य झालो।
गोसावी पांडुरंग प्रेक्षकांमधून पारितोषिक आले कैलासवासी प्रकाश जयराम नाव काय हतपले कैलासवासी प्रकाश जयराम हतपले कैलासवासी सीताराम गोविंद गावडे त्याचप्रमाणे कैलासवासी संदेश भानू परबते उर्फ कन्या यांच्या स्मरणार्थ शिवशक्ती युवा मंच दिवाळी यांच्याकडून 200 रुपयाचा भार पारितोषिक आले धन्यवाद। त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मण शिवा परपते कैलासवासी जयराम लक्ष्मण परपते कैलासवासी कृष्णा लक्ष्मण परपते कैलासवासी शंकर लक्ष्मण परपते त्याचप्रमाणे कैलासवासी यशवंत धनावडे मामा यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश जयराम परपते माजी सरपंच माननीय माजी सरपंच यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आले धन्यवाद दादा। त्याचप्रमाणे बारके शेठ खेडसकर यांच्याकडून ढोलकीपट्टूसाठी खास आमच्या सिद्धूदादा विंगुलेसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय धन्यवाद। त्याचप्रमाणे कैलासवासी प्रकाश जयराम हतपले दादा यांच्या स्मरणार्थ कुमार अन्वय अनिल गारडी व वर्धन अनिल गारडी यांच्याकडून 202 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद। मंडळी स्तवन सादरीकरण झालेलं आहे आणि आता गण सादर करण्यापूर्वी भुवनचा गण होता आई बापाची लाडातले आई बापाची लाडाची लेक निघाली नवऱ्या घरी पत्र आहे पुढे ही चालाय भुवनची वा बघा उत्तर देतोय वरदानाची घेऊन शिदोरी वरदानाची घेऊन शिदोरी यावे गणा सत्वरी कार्यारंभी नमी तो आज विघ्नहारी हो कार्यारंभी नमी तो आज विघ्नहारी। माझा गण सादर करतोय
पाहू माझे भाव तुमने तव चरणी वाहू माझे भाव तुमने तव चरणी वाहू अन तुझ्या भक्ती मध्ये गणेशा सदा लीन राहू आदि मूळ तू सर्वेश्वर अनादि परमेश्वर आदि मूळ तू सर्वेश्वर अनादि परमेश्वर तुझ्या हाती सत्ता जर प्रारंभी स्मरितो चिंता हराया येशी तू विघ्नेश्वर प्रारंभी स्मरितो चिंता हराया येशी तू विघ्नेश्वर
सुराच्या सुंदर आवाज कार्यक्रम देखील सुंदर सादर करतात। आज या ठिकाणी त्याने जी गवळण सादर केली आहे ती गवळण अशी होती, हा तुझ्या गल्लीत यायचं, तुला चोरून पाहायचं, हा टेन्शन मी घ्यायचं, का कुणाला भ्यायचं, तुझ्या वाचून मला सोडून तुला कशी मी जगीन ग, होऊ दे तुझं न माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग। बुवांच्या गवळणीचेचा बोल, सारे जमोनी पोर आला नंद किशोर, गाव फाडतोस दूर स्वतःच घर, हळूच येऊन हाता घालतोय वरच्या माठाला, जर का केलाच घोटाळा दाग देईल तुझ्याच ओठाला। बुवाला काय म्हणायचंय कळलं मला बुवा। या ठिकाणी लांबून आलोय, तिथील शक्तीवाले शाहीर या गावामध्ये म्हणजे नाच मंडळी आहे, सर्वांना याचं कलेचं ज्ञान आहे, नामवंत विचारवंत अभ्यासू मंडळी या ठिकाणी बसलेली आहे, म्हणून त्यांचा मान सन्मान राखूनच वारी करणार मंडळी, म्हणून बुवांना जशाच तसं उत्तर देतो बघा। हा नंद किशोर नाहीच कमजोर, होऊ नको शिरजोर, तुला लागेल घोर, तुला रडवतो कसा घडवतो मी प्रकार मोठाला, तुला रडवतो कसा घडवतो मी प्रकार मोठाला, तुझ्या जाईन तोंडाला फासून। राधाच्या बारीची राधा आहे, तुमच्या एरियातली आहे आणि मी कृष्ण आहे, आणि म्हणून काय म्हणायचंय, तुझ्या जाईन तोंडाला फासून, हाय जे माझ्याच ओठाला, तुझ्या जाईन तोंडाला फासून, हाय जे माझ्याच ओठाला। आनंद किशोर नाहीच कमजोर, होऊ नको शिरजोर, तुला लागेल घोर, तुला रडवतो कसा घडवतो मी प्रकार मोठाला, तुला रडवतो बघा घडवतो प्रकार मोठाला, तुझ्या जाईन तोंडाला फासून, पाहिजे माझ्याच ओठाला, तुझ्या जाईन तोंडाला फासून ग, पाहिजे माझ्याच ओठाला। आपल्याला उष्ण ठेवायची सवय नाही, हे देखील तुम्हाला माहिती आहे। मी जे गण सादर केलाय उत्तर नक्की द्या, पण विषयाला विषय द्या बुवा। आणि आता गवळण सादर करतोय, नीट ऐका आणि मग त्याचं कटिंग द्या, त्याचे उत्तर द्या बघा। या गवळणीला मागात पडणारा, आज चार चौकात घडाय नको ते आज घडणारा, तिचा सुंदर चेहरा काळा ठिसूर पडणारा, तिचा सुंदर चेहरा काळा ठिसूर पडणारा, आणि ही गवळणा दिसे ढसाडा सडणारा, गोकुळ वाड्यात बोंब उठली,
बघाय लोक पळत सुटली, वेडी झाली हसून हसून, सारी वेडी झाली हसून हसून, हिची गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो कसून. मंडळी विषय असा आहे, साधा सोपा तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्हाला माहिती आहे की श्रीकृष्ण गोकुळामध्ये खोड्या करत होताच, त्याबद्दल सगळ्यांनाच अवगत आहे. त्याचबरोबर कानाने एवढी चूक केली तर एवढी भली मोठी करून माझ्या यशोद्या माईला सांगायची, एक ही संधी या गवळणी राजे सकट सोडत नव्हत्या. प्रत्येकात तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आज ठरवलं, आज हिची बरोबर मारायची, काय गाठ मारायची. आणि म्हणून रात्री मध्यरात्री हिचा नवरा आणि ही झोपली असताना हिच्या वेणीची आणि त्या नवऱ्याच्या दाढीची मी गाठ मारली. हा विषय मंडळी गातोय बघा. गोकुळ वाड्यात बोंब उठली, बघाया लोक पळत सुटली, गोकुळ वाड्यात बोंब उठली, बघाया लोक पळत सुटली, वेडी झाली हसून हसून, सारी वेडी झाली हसून हसून, हिची गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो कसून, हिची गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो कसून. गाठ मारली हो कसून.